श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 58 व 59 रावणाचा यज्ञाचा विध्वंस या अध्यायातील साधकाच्या दृष्टीने पाहू. यामधील सुद्धा राहिलेला भाग आज आपण पाहणार आहोत. ओम श्रीराम. आणि सज्जनांनो, या नरजन्माविषयी आपले ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या मदालसा या काव्य प्रकारात फार सुंदर वर्णन करतात. ती ज्ञानदेवांची मदालसा आपल्या लाडक्या लेकरास म्हणते की, नवमास कष्टलासी दाव्याने प्रसूती झाली, कर्मजात तुझी मान अडकली, दाय मुकुलून जननी ती स्मरे त्या गोविंदा, पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, पर्यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा. असा हा नरजन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. तेव्हा या नरजन्माची हानी न करता कृतार्थ केला पाहिजे व या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून सुटका करून घेतली पाहिजे व याकरिता आपण अध्यात्मपथावर येऊन आपल्या स्वामीजींसारखे आत्मदर्शी सद्गुरू प्राप्त करून घेऊन त्यांनी दिलेली साधना तळमळीने, दृढश्रद्धेने व अनन्यतेने करून सद्गुरू कृपांकित झाले पाहिजे व या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेऊन ती सायुज्य मुक्ती मिळवली पाहिजे व हेच तर नरजन्माचे ध्येय असले पाहिजे. आता पुढे हनुमंत म्हणतात की, राम नाम ही वल्ली कैसी, म्हणजेच राम नाम ही काय वस्तू आहे व ती वस्तू मला कशी मिळेल. राम ही वस्तू मिळवणे महाकठीण आहे, परंतु रामनाम आपल्याला आपल्या सद्गुरूंकडून मिळू शकते व तेच सद्गुरू पुढे आपल्यावर कृपा करून रामया वस्तूपर्यंत घेऊन जाऊ शकतात. इथे मला एक भजन आठवते की, राम रतन धन पायो जी, मैंने राम रतन धन पायो. व पुढे म्हणतात की, वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरू, म्हणजे राम धनरूप वस्तू मला मिळाली आहे, परंतु ती मी मिळवली नाही, तर माझ्या सद्गुरूंनी मला दिली आहे. म्हणून राम मिळविणे कठीण आहे, ते सद्गुरूच देऊ शकतात. म्हणून तर ते पुढे म्हणतात की, सतकी नाव खेवटिया सतगुरू, भवसागर तर आयो. म्हणजे आपल्या जीवनरूप नौकेचे नावाडी सद्गुरू आहेत व तेच भवसागर पार करून राम मिळवून देतील. म्हणून तर आपले स्वामीजी नेहमी सांगतात की, राम कळणे किंवा राम मिळवणे महाकठीण आहे. त्याकरिता स्वामीजी म्हणतात की, तुम्ही हनुमंत उपासना करा, ते हनुमंतच तुम्हाला रामापर्यंत घेऊन जातील. म्हणून बंधूंनो, आपण नरजन्माची महती जाणून घेऊन व सद्गुरू कृपांकित होऊन त्या आत्मारामाकडे प्रस्थान ठेवूया व या नरजन्माचे सार्थक करून घेऊया. श्रीरामार्पण. आता आपण
याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे आपण पाहिलं की नरजन्माची महती हनुमंत वानरसेनेला सांगतायत. आणि त्या दृष्टीने आपण मागच्या भागात पाहिलं की नरजन्माची महती काय, तर एका एका योनीमध्ये कोटी कोटी वेळा फिरावं लागतं. आणि 84 लक्ष योनी फिरून झाल्यानंतर त्यातले प्रत्येक योनीतले कोटी कोटी फिरून झाल्यानंतर मग मानवदेह मिळतो. आणि त्या मानवदेहात सुद्धा आपल्याला तो मिळण्यासाठी कोटी वेळा फिरावं लागतं. इतक्या प्रयत्नाने, इतक्या सायासाने हा नरदेह मिळालेला आहे. तर त्याची अशी हानी करून न घेता तो कृतार्थ केला पाहिजे. आणि याविषयी इथे एक संदर्भ असा दिला आहे की ज्ञानदेवांच्या मदालसा या काव्य प्रकारामध्ये एक आहे. ती मदालसा म्हणते की त्या मातेचं तुम्हाला जन्म देण्यासाठी त्या मातेला सुद्धा किती कष्ट सोसावे लागतात. तर ते म्हणतात की नवमास कष्ट लाशी, 6व्याने प्रसूती झाली. तू त्या नवमास त्या मातेच्या गर्भात किती कष्ट, आपण ते मागच्या भागात पाहिले की तो अक्षरशः उकळत असतो. आई जशी राहील, खाईल, पील, जे 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 काय ते सगळं भोगावं लागतं. नवमास कष्ट लासी, 10व्याने प्रसूत झाली, कर्मजात तुझी मान अडकली. आपण हे फिजिकली जरी पाहिलं ना, की जर मान अडकते म्हणजे मूल जर गर्भाशयातून बाहेर येताना आडवं झालं तर त्या मातेला किती वेदना सहन करावे लागतात. कर्मजात तुझी मान अडकली, धाय मोकलुनी जननी ते स्मरे त्या गोविंदा. तेव्हा ती आई त्या गोविंदाचं स्मरण करते आणि तुलाही कितीतरी त्रास होतो. आणि ती काय म्हणते स्मरण करताना, पर यदे मदालसा सोहम जो जो रे बाळा, म्हणजे त्या हे ईश्वरा तू मलाही वाचव आणि या बाळालाही वाचव. म्हणजे इतक्या भयंकर कष्टातून हा नरजन्म मिळालेला असतो. म्हणून त्याची हानी न करता आपण ते कृतार्थ केला पाहिजे. या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका करून घेण्यासाठी आत्मदर्शी सद्गुरूंची प्राप्ती करून घेतली पाहिजे. ती सद्गुरू मिळावेत म्हणून ईश्वराकडे सतत प्रार्थना, भक्ती आणि महत्त्वाचं आपलं जीवन स्वच्छ म्हणजे निष्पापतेने जगले पाहिजे. निरहंकारतेने, निर्लपतेने, निराभिमानाने अशा पद्धतीने जगलं पाहिजे. ईश्वराकडे सतत प्रार्थना केली पाहिजे आणि मग ते सद्गुरू आपल्याला प्राप्त होतील आणि ते या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटवतील. आणि मग हनुमंत त्या वानरसेनेला तिथे सांगतात की राम नाम ही वल्ली कैशी. वल्ली म्हणजे वस्तू. राम नाम ही काय वस्तू आहे तर, आणि ती मला कशी मिळेल. तर ते तिथे वर्णन करतात की राम मिळवणे ही अत्यंत भयंकर कठीण, आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर ईश्वर प्राप्ती करून घेता येत नाही, महाकठीण आहे. अपवाद म्हणून काही उदाहरणं आहेत, परंतु ती फार थोडी. आपल्यासारख्या किंवा माझ्यासारख्या सामान्य जीवांना राम मिळवता येणं कठीण आहे. तर ते मिळवून कोण देईल तर सद्गुरू मिळवून देतील. म्हणून तिथे एका भजनाचा इथे आधार घेतला आहे की राम रतन धन पायोजी मैने. मी राम रतन हे जे धन आहे ते मिळवलंय. आणि ती ती जी राम नावाची वस्तू आहे ती काय तर वस्तू अमोलिक दी मेरे सद्गुरू. म्हणजे ही वस्तू अमोलिक आहे, याचं मोल नाही, रामाचं मोल नाही. मात्र ती वस्तू मला कोण देऊ शकेल तर माझा सद्गुरू. ती सद्गुरू ती मला वस्तू दिली आहे. मला ती राम नावाची वस्तू मिळाली आहे, पण ती मी मिळवलेली नाही, मी मिळवू शकत नाही. ती मला माझ्या सद्गुरूंनी मिळवून दिली. म्हणून ती पुढे म्हणतात की की सतकी नाव खेवटिया सद्गुरू भवसागर तराय. सतकी नाव म्हणजे तुम्ही सत्यावर चाला, सत्यावर जीवन जगा. म्हणून मी मागे सांगितलं की जीवन स्वच्छ जगा, सत्यावर जगा. म्हणजे सतकी नाव आणि त्या नावेत बसा आणि त्या नावेचे आपली नाव कोणाच्या हवाली करून द्या, सद्गुरूच्या. आपण नावाडी होऊ नका, आपण नावाडी होऊ शकत नाही, नाहीतर या भवसागरातून आपली नाव पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून सत्यमय जीवन जगताना त्या सत्यमय नावेला, त्या जीवनाच्या नावेचे नावाडी हे सद्गुरू असावेत. आणि मग ते सद्गुरू
आपल्याला पैलतरावर म्हणजे भवसागराच्या पलीकडे नेऊन सोडतील. तर हा भवसागर महाभयंकर आहे. या भवसागर म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, सत्ता, संपत्ती, पैसा, आमिषे, त्याची हव्यास, आसक्ती, ह्या सगळ्या या भवसागरात हे सगळे भवरे आहेत, मगर आहेत, काम क्रोधरूपी मगर आहेत, आसक्तीरूपी खडक आहेत. त्याच्याहून जाऊन आपली नाव आपटू शकते, आपली नाव जीवनाची नाव फुटू शकते, आपल्याला मृत्यू होऊ शकते आणि पुन्हा मानव देह मिळेल की नाही याची खात्री अजिबात नाही आहे. म्हणून आपण आपली जीवनाची नौका सद्गुरूंच्या ताब्यात द्यायची, त्यांना नावडे करायचं आणि आपण निश्चिंतपणे प्रवास करायचा. सद्गुरूंनी जे सांगितलेलं आहे ती साधना, त्याची भक्ती करायची आणि आपलं जीवन हे त्या भवसागराच्या पैलपार न्यायचं. आणि हे मिळवणं महाकठीण आहे. कोण मिळवणं? ईश्वर मिळवणं, राम मिळवणं. आपण रामायण ऐकतो, काही संपूर्ण रामायणच चालले, परंतु राम मिळवणे महाकठीण आहे. म्हणून माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद नेहमी सांगायचे, मी खूप वेळा स्वतः त्यांच्या प्रवचनामधून ऐकले की राम मिळवणे महाकठीण. राम कळणेच मुळात महाकठीण आहे. मिळवणं तर त्याच्या पुढची लांबची गोष्ट आहे, खूप पुढची गोष्ट आहे. राम कळणेच मोठी गोष्ट आहे. म्हणजे म्हणजे माझा आत्मा कळणे खूप मोठी गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे. तो मिळवणे ते आणखी अवघड गोष्ट आहे. त्याकरता ते काय सांगायचे की तुम्ही हनुमंताची उपासना करा, तुम्ही हनुमंतांची भक्ती करा आणि ते हनुमंतांना प्रसन्न करून घ्या. ते हनुमंत तुम्हाला रामापर्यंत घेऊन जातील. पहा, बहुतेक खूप संतांनी हनुमंतांना प्रार्थना केलेल्या आहेत, हनुमंतांची भक्ती केली आहे. हनुमंतांना रामदास स्वामी, कितीतरी उदाहरणं आहेत. श्री तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. भक्तीची वाट, कारण हनुमंत हे सर्वश्रेष्ठ भक्त, आणि म्हणून हनुमंताची उपासना करा आणि हनुमंत मग तुम्हाला रामाकडे घेऊन जातील. आणि माझ्या सद्गुरू स्वामी विद्यानंदांनी असाच प्रवास केला आहे. त्यांना श्रीराम खूप प्रिय होते, परंतु त्यांनी अगोदर हनुमंतांची साधना केली, हनुमंतांचा साक्षात्कार करून घेतला आणि हनुमंतांच्या नंतर मग त्यांनी श्रीरामाचा साक्षात्कार, श्रीकृष्णांचा साक्षात्कार, श्री महाविष्णूंचा साक्षात्कार, देवीचा साक्षात्कार, ह्या सगळ्यांचे साक्षात्कार करून घेतली. आणि म्हणून त्यांची गायत्री आम्ही नेहमी म्हणतो, ओम विद्यानंदाय विद्महे विष्णुरूपाय धीमहि तन्नो हनुमत प्रचोदयात. म्हणजे हनुमंतापासून त्यांचा प्रवास सुरू होऊन तो श्री महाविष्णूपर्यंत, त्यांना शेवटी महाविष्णूंचाही साक्षात्कार झाला. म्हणून आधी हनुमंतांची भक्ती करा, हनुमंतांना प्राप्त करून घ्या, सद्गुरू आधी मिळवा. सद्गुरू म्हणजेच हनुमंत, आणि त्यांच्या निर्देशानुसार आपली पुढची साधना आपण करत जायचं. या मानवी जीवनाचं ध्येय ईश्वर प्राप्ती हेच असलं पाहिजे. त्यात मानव जन्माची सार्थकता आहे. त्यामध्ये नराचा नारायण होईल, तेव्हा नराचा नारायण होईल. नाहीतर नर जन्म फुकट व्यर्थ वाया जाईल. आणि ध्येय एकच असलं पाहिजे, कुठलं? तर ईश्वर प्राप्तीचं ध्येय. म्हणून माझे सद्गुरू स्वामी विद्यानंदांनी आम्हा सगळ्या शिष्यांच्या समोर आणि सगळ्या मानव जातींच्या समोर एक श्री अरविंदपर्यंत एक ध्येय ठेवलेलं आहे. वाढो सत्य आणि अनंत, मुक्त आणि विशाल, ध्येय जागो पूर्णतेचे, साम्राज्य पसरो आनंदाचे, दिव्य जीवनाचे आणि ईश्वरी सत्तेचे. हरि ओम तत्सत. श्रीरामार्पणमस्तु. ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.